नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. तलवारी बाळगणाऱ्या आरोपींच्या भोकरदन पोलिसांनी मुसक्यावलाय. पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत पथकाची ही मोठी कारवाई समोर येते. भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांचे एक पथक तयार करून म्हणजे पोलीस नाईक प्रशांत उबाळे, पोलीस अंमलदार संदीप भूतेकर, गणेश पिंपळकर, अर्जुन ठेकाळे, लक्ष्मण राणगोते, शिवाजी फुके यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी म्हणजेच सिल्लोड ते नांजा पाटील सापळा लावण्यात आला. त्यामध्ये सिल्लोड करून विना क्रमांकाच्या होंडा शाईनवर 2 इसम हे येत असताना दिसले असता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांना पाहून नांजावाडीकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांची कसून तपासणी केली असता त्या दोघांनी किरण माधवराव नवले वर्ष 25 राहणार पिशोर तर दुसरा किशोर संजय मुरमे वर्ष 21 राहणार पिशोर असे सांगितले व त्या मोटरसायकलची झडती घेतली असता त्यांच्या मोटरसायकल मध्ये बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 16,000 रुपये किमतीच्या 4 तलवारी, प्रत्येकी तलवार किंमत अंदाजे 4,000 रुपये, त्याचबरोबर 50,000 रुपये किमतीची एक विना क्रमांकाची होंडा शाईन मोटरसायकल असा दोन्ही मिळून 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपितांविरुद्ध पोलीस नाईक प्रशांत शेषराव उबाळे, नेमणूक भोकरदन पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक योगेश दाभाडे करीत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.